शेतकरी बंधूंनो, सेंद्रिय शेती काळाची गरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, सेंद्रिय शेती खरोखर होती का आणि ती कशी करायची, तर तेच सिद्ध करून दाखवलं आपले वाघूळ तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील प्रगतशील शेतकरी अनिल भाऊ खुपसे यांनी। तर आपण त्यांच्यासोबत आता चर्चा करणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा शेतकरी बंधूंना। मी अनिल विश्वनाथ खुपसे, वाघूळ मुक्काम वाघूळ तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा। माझा मोबाईल नंबर आहे 99 21 47 35 24। तर आपण हे सेंद्रिय शेती जी करत आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही सेंद्रिय खतं आणि सेंद्रिय औषधी, त्याच्यामध्ये कुठलंही रासायनिक खत किंवा रासायनिक कीटकनाशक आजपर्यंत या शेताला वापरलेलं नाही आहे। आणि मला वाटतं तुम्ही तणनाशक पण वापरत नाही, म्हणजे कुठलंही रासायनिक खत किंवा तणनाशकाचा वापर न करता एक चांगल्या प्रकारे सोयाबीन आणि तूर याचं उत्पन्न आपले अनिल भाऊ हे घेत असतात। तर आपण किती वर्षापासून करत आहात हे? मी जवळजवळ 6 वर्ष झाले। यावर फक्त आता 3 वर्ष मला थोडा त्रास झाला। बरोबर। आणि त्याच्या अगोदर मी आपले स्वर्गीय किशनचंद्राजी यांचं प्रोडक्ट वापरत होतो। बरोबर बरोबर। मग साहेब भेटले त्यावेळेसपासून मी पूर्वी ॲग्रोचे वापरायला लागलो। बरोबर। त्याचे रिझल्ट मला खूप चांगले भेटून राहिले। आज तुमच्या सोयाबीन पिकाला शेंगाही भरपूर लागलेल्या आहेत। आणि जे तुम्ही बोलले होते की तुम्ही 3 वर्षापासून जे तूर आहे ते प्युअर सेंद्रिय असल्यामुळे जे कृषी विभागाचे साहेब लोक आहेत किंवा बाकीचे जे आहेत की ज्यांना सेंद्रिय शेतीची आवड आहे पण ते करू शकत नाही किंवा त्यांना सेंद्रिय प्रोडक्ट खाण्यासाठी ते उत्सुक आहेत, अशा बऱ्याचशा म्हणजे लोकांनी तुमच्याकडून आतापर्यंत ते विक्री केलेलं आहे, म्हणजे खरेदी केलेलं आहे। मी काही तूर डाळ बनवतो आणि काही लोक तुरी घेऊन जातात। तूर डाळीचे बी एवढेशी रिझल्ट आहे की त्यांना लोकांना ॲसिडिटी सुद्धा होत नाही या तुरीची डाळ खाल्ल्यामुळे। बरोबर। म्हणजे एवढे रिझल्ट चांगले आहे आणि लोक आवर्जून घेऊन जातात। दरवर्षी म्हणजे कमी पड्यावर येते असं काम आहे ते। बरोबर। म्हणजे जी तूर आहे ते तूर एक चांगली सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली असल्यामुळे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे आणि चवीला पण ती एक चांगली आहे। म्हणजे ती तुरीची डाळ अनेक शेतकरी तुमच्याकडून येतात चवीसाठी। तर म्हणजे कोणीही सांगते, एकदा खाल्लं की म्हणते अरे वा याची चव काय आहे म्हणतात, कारण अशी चव भेटतच नाही। प्युअर ऑर्गॅनिक आहे। 6 वर्षापासून त्याला कुठलेही रासायनिक किंवा कीटकनाशक नसल्यामुळे ती तूर पण तुम्ही पाहू शकता शेतकरी बंधूंनो की तूर एक चांगली जबरदस्त तूर या शेतामध्ये तयार झालेली आहे। तर क्षेत्र किती आहे तुमचं? माझं 5 एकर क्षेत्र ही 5-5.5 एकर। 5-5.5 एकरामध्ये प्युअर तुम्ही सेंद्रिय शेती करून एक चांगलं उत्पन्न घेत आहात। सुरुवातीला 2 वर्ष तुम्हाला ते उत्पन्न कमी आलं, परंतु आज तुम्ही जे सांगतात की तुम्हाला जे रासायनिक खतं वापरतात त्यांच्या तुलनेमध्ये तुमचं एक चांगलं उत्पन्न तुम्हाला पाहायला मिळत आहे। हो, आता 2-3 वर्ष झाले तर मला उत्पन्न चांगलं होऊन राहिलं। म्हणजे शेजारी सुद्धा म्हणतात की नाही बा पीक काय असते। आता हे सोयाबीन हे आहे की नाही, लोकांच्या याच्यावर खूप रोग आलेला आहे आणि अळ्या पण आहे, पण याच्यावर आमच्या याच्यावर काहीच नाही, अळ्या नाही आहे आणि ॲलोमोजेक किंवा असा व्हायरस पण नाही आहे त्याच्यावर। बरोबर। तर शेतकरी मित्रांनो, सेंद्रिय शेती करून एक चांगलं उत्पन्न आपण घेऊ शकतो असं आपले दादा यांनी सिद्ध करून दाखवलं। धन्यवाद। धन्यवाद।